नमस्कार मित्रांनो, अयोध्येमधील श्रीराम मंदिर येथे फक्त चंदा चोरी झालेली नसून ट्रस्टने विकत घेतलेल्या जमिनींमध्येही खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलेलं आहे. चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की किती घोटाळा झाला आणि जनतेच्या श्रद्धेचा किती मोठा गैरफायदा घेण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत किती लोकांवरती FIR झालेली आहे. पैशांची चोरी कशी होत असे तर दानपेटीत जमा झालेली सर्व रक्कम ही मोजणी करता एका विशेष रूममध्ये जमा होत असे आणि ती CCTVच्या निगराणीखाली तिथे पैशाची मोजणी होत असे. मोजणी करता 50 लोकांची टीम तयार केलेली होती. त्यापैकी 24 लोक होते हे प्रायव्हेट एजन्सी होते. ट्रस्टने त्यांना हायर केलेले होते, ते फक्त पैसे मोजण्याचे काम करत असे. या 24 लोकांवरती ट्रस्टचे स्वतःचे 12 लोक निगराणी ठेवण्यासाठी होते. हे फक्त पैसे मोजण्याचेच काम करायचे आणि हे 12 लोक फक्त यांच्यावरती लक्ष देणार. आणि अजून त्या रूम मध्ये 14 लोक उपस्थित असायचे, ते SBIचे आणि काही ऑडिटचे कर्मचारी होते. असे मिळून टोटल 50 लोकांची टीम पैशाची मोजण करायची. पण या सर्वांनी आपापसात मिलीभगत केले आणि तिथून पुढे पैशाची चोर चालू झाली. तर पैशाची मोजणी करताना प्रत्येक बंडल मध्ये 10 बंडलचा एक बॉक्स तयार करायचा असे ठरलेले होते. पण या सर्वांनी एकत्र मिळून ठरल्यानंतर 10 ऐवजी 12 ते 13 बंडल मिक्स करत असे आणि त्यानंतर एक बॉक्स भरवत असे आणि याच्यानंतर बाहेर जाऊन ते आपापसात पैसे वाटून घेत असे. ही गोष्ट आहे 18 मार्च 2021 दिवसाची. सकाळी 2 कोटी रुपयांना विकत घेतलेला प्लॉट मंदिर ट्रस्टने 18.5 कोटी रुपयांना विकत घेतला. म्हणजे फक्त 10 मिनिटांमध्ये 16.5 कोटी रुपयांचा निव्वळ भ्रष्टाचार. तसेच मुंबईचे बिझनेसमॅन अनिल विश्वकर्मा यांनी 3 किलो चांदीचा हार आणि 1 किलो चरण पादुका श्रीराम मंदिरामध्ये दान दिल्या होत्या. चंपतराय यांचे विश्वासू टिन्नू यादव यांनी त्यांना सांगितले की आधी या चांदीची शुद्धता तपासण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला याची रसीद आणि फोटो देण्यात येईल. पण आजपर्यंत त्यांना कुठलीही रसीद किंवा फोटो मिळाला नाही. तसेच पूर्व गृह सचिव लक्ष्मीनारायण यांनी 8 एप्रिल 2024 मध्ये राम मंदिरमध्ये रामचरित्रमानस दान दिले होते. यावरती सोन्याचा मुलामा चढवण्यात आलेला होता आणि याचे वजन 4 kg होते. त्याची अंदाजे किंमत 5 कोटी रुपये होती. 3-4 महिन्यानंतर तेही गायब झाले. 2 मेंबर चंपतराय आणि अनिल मिश्रा यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. तसेच ज्या 8 लोकांवरती FIR झालेले इथं ज्यांची नाव आहे टिन्नू यादव, अनुकल मिश्रा, शुक्ला पांडे, मिश्रा, श्रीवास्तव आणि यादव, या 8 लोकांपैकी कुणीही 15 मेंबर्स लोकांच्या कमिटीमध्ये नाहीये. हे सर्व तिथं फक्त नोटा मोजण्याचे काम करत होते. सिंधी सेवा संगम या ट्रस्टचे अध्यक्ष असताना त्यांनी राम मंदिर करिता 200 किलो चांदीच्या विटा दान केल्या होत्या, ज्याची किंमत जवळपास 1.5 कोटी रुपये होती. याचाही त्यांना ना पावती देण्यात आली ना हिशोब. या सर्व गोष्टी उघडकीस आल्यानंतर पूर्व लेखापाल प्रभारी राम मंदिर ट्रस्ट मधील महिपाल सिंग यांनी या चोरीची माहिती चंपतराय यांना दिली होती. याउलट चंपतराय यांनी कोणावरती कार्यवाही न करता महिपाल यांनाच पदाचा राजीनामा देण्यास सांगितला. ठेकेदार दीनानाथ शर्मा यांनी तर स्पष्ट आरोप केला की मंदिर कामासाठी अनिल मिश्रा हे प्रत्येक टेंडर मागे 40% कमिशन घेत असे आणि या कमिटीचे अध्यक्षपद नृपेंद्र मिश्रा यांच्याकडे होते. नृपेंद्र मिश्रा हे याआधी प्रिन्सिपल सेक्रेटरी होती नरेंद्र मोदी यांची. म्हणजे जी कमिटी होती ती सरकारने त्यांच्या ओळखीच्या आणि जवळचे लोक असलेल्या व्यक्तींपासूनच बनवलेली होती. अध्यक्ष जरी नृपेंद्र मिश्रा असले तरी राम मंदिर ट्रस्टचे जवळपास सर्व काम हे जनरल सेक्रेटरी असलेले चंपत रायच बघायचे. तुम्हाला काय वाटते, जनतेच्या श्रद्धेसोबत खेळणे योग्य आहे का? तुमचे मत कमेंट मध्ये नोंदवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.